अमरावती विधान परिषद निवडणुकीवरून काँग्रेसमध्ये नाराजी सध्या शिगेला पोहोचली आहे। काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख हे नॉट रिचेबल असल्याची माहिती पुढे आल्यानं मोठी खळबळ निर्माण झाली होती। मात्र आपण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असून उपचार सुरू असल्याचा व्हिडिओ देशमुखांनी प्रसारित केला। देशमुख आयसीयू मधून व्हिडिओ शेअर करतात, याचा अर्थ ते मॅनेज झाले अशा शब्दात यशोमती ठाकूर यांनी गंभीर आरोप केलाय। त्यामुळे पक्षातील या सर्व घडामोडींवर पक्षश्रेष्ठी नाराज असल्याचं समजतं। हर्षवर्धन सपकाळ, यशोमती ठाकूर, डॉक्टर सुनील देशमुख या ज्येष्ठ नेत्यांकडून पक्षश्रेष्ठी खुलासा मागणार आहेत। तसंच काँग्रेसचे सक्रिय सदस्य नसतानाही देशमुखांचं नाव नेमकं कुणी सुचवलं याची माहिती पक्षश्रेष्ठी घेत आहेत। त्याचप्रमाणे यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली आणि भंडारा गोंदिया या मतदारसंघातील घोळावर काँग्रेस पक्षश्रेष्ठी नाना पटोले, विजय वडेट्टीवार, माणिकराव ठाकरे आणि शिवाजीराव मोघे या नेत्यांकडून स्पष्टीकरण मागणार आहेत। माझी विचारपूस न करता परस्पर अशा प्रकारचे वक्तव्य बिनबुडाचे आरोप करणं म्हणजे कोण मॅनेज झालं? कारण या गोष्टीचा दुसऱ्या समोरच्या पक्षाला नक्कीच फायदा होणार आहे। हा अंतर्गत कलह ते दाखवत आहे, अंतर्गत अशा गोष्टीचे वक्तव्य ते करत आहे, त्याच्यामुळे दुसऱ्या पक्षाचा फायदा घेणारच आहे। म्हणजे इनडायरेक्टली त्यांना त्या दुसऱ्या पक्षाला सपोर्ट करायचा आहे की काय असं मला जाणवत आहे। असं आहे, उलटा चोर कोतवाल को डाटे। काल आजारी होते, ICU मध्ये होते, म्हणतात 4-5 दिवस त्यांना बाहेर यायला लागतील। डॉक्टरांचं ट्रीटमेंट काय, एन्जिओग्राफी काय आहे, त्याच्यामधनं काही स्टेटमेंट नाही। कम्युनिकेशन पाहिजे की नाही पाहिजे? आणि जर तुम्ही तयार असाल तर चला या फील्डमध्ये, चला या लवकर, उद्या या आणि सुरुवात करा। 4-5 दिवस राहिलेले इलेक्शनला। अमरावतीमधल्या या घडामोडीनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय। उमेदवारांवर दबाव टाकला जात असल्याचं त्यांनी म्हटलंय। त्यांच्या या आरोपांवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। हे सगळं जे आपण बघतोय, ऐकतोय, या मागचं जे कारण आहे पैशाचा प्रचंड मोठा वापर, घोडेबाजार चालणं, दबाव आणलं। फ्री अँड फेअर इलेक्शन झाले पाहिजे म्हणून निवडणूक आयोगाने सरकारी काही करत नाही। तर राजकारणामध्ये मतांची भिन्नता असते, वेगवेगळे पक्ष असतात आणि आपण आपापल्या पक्षाचा प्रचार करायचा आणि मतदान घ्यायचं, ही एकंदरीत पद्धत जी आहे ही गुंडाळून ठेवल्या जाते। जर भारतीय जनता पक्ष स्वतःला एवढी स्ट्रॉंग म्हणते आहे तर हा उमेदवारांचा खरीद फरोशचा जो धंदा लावला आहे हा काय, याचा अर्थच भारतीय जनता पक्षाच्या पायाखालची जमीन कुठेतरी ही घसरत चाललेली आहे। जेव्हा आपला या ठिकाणी निवडणुकीचा पराभव ठरला आहे तेव्हा असे वक्तव्य करतात। आधीच म्हटलं होतं निवडणूक लढू नका, शेवटी मताचं महत्त्व आहे आणि त्यामुळं आत्ताही अमरावतीमध्ये काही बिघडलं नाही। त्यांचा माणूस गेला कुठे तर फिरायला किंवा ॲडमिट झाला तर त्यांनी या ठिकाणी समर्थन जाहीर करून टाका।